गिरीश, सगळ्यात पहिलं तर एक निर्भयाची वाहनं कोण वापरली, कशी वापरली, त्याच्यावर एक राजकारण तापलं होतं. सुप्रिया सुळेंनी आरोप केला, चित्रदेव त्याला उत्तर दिलं, पण अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तुम्हाला दिली आणि तुम्ही ती नाकारली. काय कारण नाकारण्याचं? नाही, सर्वप्रथम निर्भयाची वाहनं आम्ही वापरली, आमच्या मंत्र्यांनी वापरली, आमदार वापरली सुरक्षेसाठी, हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. सुप्रियाताईंना विचारा की तुम्ही जे वाहन वापरत होता ते कोणाचे होते आधी, आणि तेच कंटिन्यू झालेले असतील, त्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे. आणि म्हणून हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. दुसरा विषय, मला Y+ सिक्युरिटी महिनाभरापूर्वी अलर्ट झालेली होती, 3 आठवड्यापूर्वी, आणि ती पहिल्या दिवशी मी ती नाकारली. कारण त्या दिवशी माझ्याकडे एक पोलीस गाडी आली, त्याच्यामध्ये PI, त्याचे 7-8 लोक, आणि सगळे घरी आल्यावर मी म्हटलं कशासाठी, तर म्हणजे आपल्याला Y+ सिक्युरिटी देण्यात आलेली आहे. मी त्यावेळेला सांगितलं की आधीच तुमच्याकडे वाहनांची कमतरता आहे, पोलीस खात्यामध्ये मनुष्यबळ अतिशय कमी आहे, खूप मोठा ताणतणाव सगळ्याच ठिकाणचा आपण बघतोय, दररोज मोर्चे, कार्यक्रम, भानगडी, त्यामुळे मोठा तणाव पोलिसांमध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी सांगितलं की मला कुठल्याही प्रकारचं संरक्षण या ठिकाणी नको आहे, त्याची मला आवश्यकता नाही आहे, आणि म्हणून मी ते नाकारलं. मी CPNची फोनवर बोललो, मी DGंनाही तसं पत्र दिलं, मी मान्य देवेंद्रजी गृहमंत्री आहेत त्यांच्याशी मी त्या ठिकाणी बोललो, आणि माझा निर्णय मी त्यांना सांगितला. पण एक विरोधकांचा आणि खास करून सुरुवातीला शिंदे फडणवीस सरकार आलं त्यावेळी 40 आमदारांना एक विशेष सुरक्षा देण्यात आली, त्यावेळेस तणावाचं वातावरण होतं. आता ते वातावरण निवळलंय असं वाटतं, तर त्यांना देखील तुमच्याप्रमाणेच तुम्ही स्वतःहून नाकारली, पण त्यांनी देखील नाकारावी किंवा ती कमी करण्यात आली असं काही भूमिका? मला वाटतं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, कोणी सिक्युरिटी घ्यावी नाही घ्यावी, नाकारावी, आणि मला वाटतं की गरज नसेल तर ती आपण नाकारली पाहिजे. खरं म्हणजे मला तर मी 30 वर्ष सगळ्यात सिनियर आमदार आहे BJPमध्ये, आणि मी मंत्री पूर्वी राहिलेलो आहे, त्यावेळेला मी सिक्युरिटी Y+ची घेतली नाही, आणि आत्ताही मी ते घेतलेले नाही. मला लोकांमध्ये आपण चालत असताना पोलिसांनी पुढे चालावं, लोकांना बाजूला करावं, शिट्ट्या वाजवाव्या, रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असेल, सार्वजनिक जागा असेल, एअरपोर्ट असेल, मला वाटतं हे मला अतिशय न आवडणारे विषय आहेत. आपण जनप्रतिनिधी आहोत, लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे, आणि म्हणून आपण लोकांमध्येच राहिलं पाहिजे आणि लोकांसारखंच राहिलं पाहिजे, या मतावर मी ठाम आहे. आणि म्हणून मी कधीही गाडी चालवताना सायरन वाजवा, पालकमंत्री असताना कुठेही मी ते करू देत नाही. सिग्नल तोडा, लोकांना थांबून ठेवा, मी कुठल्याही जिल्ह्यामध्ये असं होऊ देत नाही. मी नाशिकलाही पालकमंत्री होतो, 4 गाड्यांच्यावर माझा ताफा मी ठेवत नव्हतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सामान्य माणसाप्रमाणे राहिलं पाहिजे, आणि सामान्य माणसाला आपला त्रास होईल अशा पद्धतीने आपण वागताही कामा नये. आत्ताच चंद्रकांत पाटील यांच्यावर जो हल्ला झाला त्यामध्ये आधी पोलिसांचं निलंबन, काही गुन्हे देखील गंभीर लावण्यात होते. फक्त गृहमंत्र्यांनी आता आदेश दिलेले आहेत की 11ही पोलिसांचं निलंबन रद्द करा, 307चा गुन्हा देखील माघार घ्या. निर्णय झालाय, काय नेमकी प्रतिक्रिया? नाही, झालेली घटना ही खरं म्हणजे गंभीरच होती. म्हणजे दादांचं आधीच डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, आता पुन्हा ऑपरेशन होतं, आणि ज्या पद्धतीने त्यांच्यावर थोडं शाई फेकली गेली, मला वाटतं कायमचं अपंगत्व सुद्धा त्यांना त्यातून आलं असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठलंही कृत्य करताना राजकीय पक्षामध्ये विविध असतात, बोलण्यात आली असते, पण असं शारीरिक इजा होईल अशा पद्धतीचं तुम्ही कार्य करत असाल, काम करत असाल, तर मला वाटतं ते अतिशय गंभीर आहे. सुरुवातीला दादाही चिडलेले होते, त्यांनी तशा सूचना दिल्या, त्यांचे म्हणणं तेच होतं, परंतु नंतर त्यांचा राग थोडा मावळला, आणि त्यांनी सांगितलं की जाऊ दे, पोलिसांवर गुन्हे दाखल करू नका, त्यांनाही निलंबन करू नका, आणि जे 307चं कलम टाकलेलं आहे, ज्यांनी हा गुन्हा केला त्यांचाही गुन्हा त्यांनी मागे घ्यायला सांगितलं. पण सर, याला जोडून विचारतो, स्वतः बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू जे आहेत राजरत्न आंबेडकर यांनी या शाहीफेक प्रकरणामध्ये आज वक्तव्य केलं आहे की 1 लाखाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे त्या संपादक सैनिकाला, आणि अशा प्रकारे शाहीफेक करणारे 1 लाख देणं कितपत योग्य होतं? नाही, मला नाही वाटत हे योग्य आहे म्हणून. आज दादा बोललेत, उद्या कोणी बोलेल, पूर्वी अनेक मंत्री बोललेले आहेत, अजितदादापासून सगळेच बोललेले आहेत, आणि म्हणून लोकांनी मग तोंडाला काळं लावायचं की तोंडाला शाई फेकायची, मला वाटतं हे काही योग्य नाही आहे. दादा बोललेत, त्याचं समर्थन आम्ही करणार नाही, पण दादाचा बोलण्याचा उद्देशही तसा नव्हता, हे सर्वांनाच मान्य करावं लागेल. पण ते बोललं गेलं त्यांच्यातून, त्यांनी म्हटलं असं की वर्गणी जमा केली तर ते अधिक बरं झालं असतं. परंतु मला असं वाटतं की असं बोललेत म्हणून डायरेक्ट तोंडावरच शाई फेकायची किंवा शारीरिक इजा होईल अशा पद्धतीने वागावं हे योग्य नाही. आणि त्याहूनही त्याला बक्षीस देणं, मला वाटतं हे तर त्याचं समर्थन मी तरी करणार नाही आणि कोणी करणार नाही. गेल्याच वेळेस ज्यावेळेला आमचं सरकार होतं, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, त्यावेळेला अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता आमचा ही जलयुक्त शिवार योजना, आणि या योजनेच्या माध्यमातून आता मी ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करतो, इतक्या लोकांना फायदा झाला.
म्हणजे पाण्याचं स्तर त्याची लेवल इतकी वाढली की लोकांना त्या ठिकाणी दुबार घेता आलं, लोकांना बागायती करता आली, लोकांना फळबागा लावता आल्या आणि त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रभर झालेला. पण तो दुर्दैवाने सरकार बदललं आणि यांनी पहिला निर्णय तोच केला. मला वाटतं आता निर्णय कोणता बदलवावा कोणता नाही याचा विचार या सरकारने करायला पाहिजे होता. फक्त देवेंद्रजीने निर्णय घेतला आहे, आमच्या सरकारने घेतला आहे आणि म्हणून तो रद्द करा. मला वाटतं हे अतिशय चुकीचं झालेलं होतं. अनेक लोकांच्या शिव्याशाप त्यांना त्यावेळी मिळाल्यात, पण तो परत लोकांच्या आशीर्वादाने आमचं सरकार या ठिकाणी आलं आणि ही योजना आम्ही सुरू केली आहे. निश्चित राज्यभर याचा खूप मोठ्या प्रमाणात अतिशय कमी पैशामध्ये खूप चांगला लाभ, खूप चांगला फायदा शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून होणार आहे. शिवसृष्टीला 50 कोटी रुपये दिले, निर्णयाचं स्वागत होणं अपेक्षित होतं. मात्र सगळा जो गोंधळ सुरू आहे, कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे आणि त्याला कुठेतरी वेगळ्या बाजूला घेऊन जाण्यासाठी हे पैसे दिलेत असा एक दबता आवाज किंवा आरोप तुमच्यावर होतोय. मला वाटतं आता कुठलेही निर्णय घ्या, किती चांगले निर्णय घ्या, त्याच्यावर विरोधक आपली बाजू अतिशय निगेटिव्ह मांडतायत. खरं म्हणजे एखादा दुसरा चांगला निर्णय झाला, चांगले निर्णय झाले कॅबिनेटमध्ये तर त्याचं कौतुकही झालं पाहिजे, त्याचं समर्थनही झालं पाहिजे, अभिनंदनही केलं पाहिजे. पण तो आता आजकाल राजकारण इतकं गढूळ झालेलं आहे की तुम्ही काही निर्णय घ्या, तुम्ही 50 कोटी द्या का 500 कोटी द्या, पण तो तुमच्यावर ते आरोप करणारच. मग 500 दिले तर 1000 का नाही दिले, 50 दिले तर 100 का नाही दिले, हे दिले तर हे का दिले, ते का नाही दिले. मला वाटतं अशा पद्धतीने सगळी स्पर्धाच आता सध्या रंगलेली आहे. सगळे बोल घेवडे समोर येऊन वाटेल तसे बोलतात आणि मला असं वाटतं त्यामुळे चांगल्या कामाचे समर्थन करायला कोणी आजकाल तयार नाही आहे, हे आपण त्या ठिकाणी बघतात. मला वाटतं हे पूर्वी महाराष्ट्रामध्ये नव्हतं, पण तो आता जे चाललेलं आहे ते अतिशय दुर्दैवी असं म्हणायला हरकत नाही. रोहित पवार आज कर्नाटकमध्ये गेलेले आहेत. आपण बघितलं असेल कर्नाटक महाराष्ट्र सीमावाल्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या दरम्यान रोहित पवार कर्नाटकात चांगलं आहे ना, त्यांच्या गेल्यामुळे जर प्रश्न सुटत असेल तर मला वाटतं आम्हाला आनंदच आहे. इक्बाल सिंग चहल यांच्या विरोधात सगळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकवटली आहे आणि त्यांची बदली करावी याची मागणी त्यांच्याकडनं केली जाते. खरं तर जेव्हा शिवसेनेची सत्ता होती इक्बाल सिंग चहल अगदी जवळचे मानले जायचे. नाही, या संदर्भामध्ये मला कुठलीही माहिती किंवा आपल्याकडून आता मला हे कळतं आहे, पण तुम्हाला असं वाटतं की गेल्या काळामध्ये चांगलं काम केलं म्हणून खूप कौतुक त्यांचं झालं. उद्धवजी ठाकरे यांनीच त्यांचं कौतुक केलं आणि मग आता एकदम अचानक काय झालं. त्यावेळेला राष्ट्रवादी होती, शिवसेनाही होती उद्धव ठाकरेंची, आणि मग आता अचानक आता सरकार बदललं आणि मग त्यांना काय वाईट वाटायला लागलं हे मला माहीत नाही. परंतु या बाबतीमध्ये मला अधिक काही त्यातली माहिती नाही. तर दुसरा प्रश्न असा की आज पुण्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला राज्यपाल कोश्यारी यांच्या जे वक्तव्य त्याच्या विरोधात. उदयनराजे भोसले यांनी सुद्धा तीच मागणी केली की पद्मभूषण करायला हवं, त्यांना जायला हवं. मला वाटतं या संदर्भामध्ये बऱ्याच चर्चा झाल्या आहेत. आमच्या नेत्यांनी त्या संदर्भामध्ये उत्तर दिलेलं आहे, स्टेटमेंट दिलेलं आहे. मला वाटतं आता वरतूनच माननीय आमचे नेते आहेत ते या संदर्भामध्ये निश्चित योग्य निर्णय करतील. पण मोर्चे काढले किंवा काही दबावतंत्र अवलंबलं तर मला वाटतं त्यामुळे काही फार त्याचा उपयोग होणार नाही. पण तो पक्षश्रेष्ठी या बाबतीमध्ये सर्वकष विचार करून या ठिकाणी योग्य निर्णय घेतील. तर निर्जीवात प्रकरणी रितेश राणेंवर रस्त्यावर उतरलेले आहेत आणि सरकारची भूमिका चिडवतील प्रकरणी कुठेतरी कायदा आणावा, अधिवेशन पण पुढे आहे. निश्चित कायदा आलाच पाहिजे, आणला पाहिजे. कारण आजकाल आपण समाजामध्ये जे सगळं चाललेलं आहे ते एकंदरीत बघता कशा पद्धतीने छळ केला जातो आहे, कशा पद्धतीने खून केला जातो आहे, कशा पद्धतीने धर्मांतरण होतं आहे, ही बाब अतिशय गंभीर आहे, अतिशय गंभीर. आणि म्हणून माझंही मागणं तेच आहे, माझी मागणी तीच आहे की या संदर्भामध्ये कठोर कायदा झाला पाहिजे, कडक कायदा झाला पाहिजे, जेणेकरून मुलींना फसवून त्यांचं मग धर्मांतरण करायचं, त्यांच्याशी लग्न करायचं, नंतर त्यांचा वाटेल तसा छळ करायचा. मी माझ्या डोळ्यांनी सुद्धा असे अनेक विषय बघितलेले आहेत, माझ्या जिल्ह्यामध्ये बघितलेले आहेत, मतदारसंघामध्ये बघितलेले आहेत. आणि म्हणून मलाही असं वाटतं की अशा पद्धतीने कायदा लवकरच झाला पाहिजे. सर, एक भास्कर जाधव यांचं वक्तव्य आलेलं आहे की एकंदरीत शरद पवार यांना जी धमकी आलेली आहे त्याच्यामध्ये भाजपचा हात असू शकतो असा आरोप त्यांनी थेट केलेला आहे. शरद पवार साहेबांना कोणी धमकी दिली मला याच्याबद्दल काही माहीत नाही, काय धमकी दिली. त्यामुळे मला या संदर्भात कुठली माहिती नाही. पण अशा धमक्या विंक्या कोणी कोणाला देऊ नये या मताचा मी पण आहे. कारण कोणी फोन करतं, कोणी पत्र पाठवतं, कोणी काही बोलतं. आता बघा माननीय पंतप्रधानांनाही कशा पद्धतीने या संदर्भामध्ये धमकी दिली, कुठले माजी आमदार आहेत मध्य प्रदेशचे त्यांनी केली. मला वाटतं अशा पद्धतीने करू नये आणि पोलिसांनी याची चौकशी करून त्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई करावी.
सरकार ने बड़ा फैसला लिया है, इसमें शिवाजी महाराज का इतिहास दर्शाया जाएगा, तो 50 करोड़ का निधि आज आवंटित करने का फैसला लिया है। शिवाजी महाराज हमारे आदर्श है, हमारे राजा थे, लेकिन आजकल जो सब बातें हो रही है उनके बारे में या कहा जा रहा है, मुझे लगता है एक मतलब इसके बारे में क्या बोले। लेकिन आज सरकार ने एक अच्छा निर्णय लिया है, कैबिनेट में हमने अच्छा निर्णय लिया है कि शिव सृष्टि के लिए जो शिवाजी महाराज का इतिहास है वो आज की जो नई पीढ़ी है उनको मालूम होना चाहिए, उनको पता चलना चाहिए। इसलिए शिव सृष्टि के लिए 50 करोड़ रुपए उन्होंने आज रखे हैं। ज़रूरत अगर पड़ी तो उसके लिए ज़्यादा भी पैसे हम देंगे, ऐसे भी सीएम डीसीएम दोनों ने भी वहाँ पे कहा है। मुझे लगता है ये बहुत अच्छी बात है। हमारे जो पूर्वज है, हमारे जो राजा महाराजा और शिवाजी राजा जो हमारे एक आदर्श राजा था, तो उसके बारे में उसका जीवन चरित्र ये भी लोगों के सामने आना चाहिए, नए पीढ़ी के सामने आना चाहिए। इसलिए मुझे ऐसा लग रहा है कि एक अच्छा कदम, अच्छी पहल सरकार ने यहाँ पर की है। विपक्ष कह रहा है कि बीजेपी नेताओं के तमाम बयान आए पिछले कुछ दिनों में, बीजेपी की मानसिकता दर्शाता है वो झूठा प्रेम जो है शिवाजी महाराज के प्रति दिखाते हैं, उसको लेकर मोर्चा भी निकालने वाले आज बंद सरकार का। मुझे लगता है शिवाजी महाराज का जीवन चरित्र उसके बारे में हो या समुद्र में शिवाजी महाराज का स्टैचू खड़ा करना हो, ये हमारी संकल्पना है। शिवाजी महाराज के बारे में कोई दो राय किसी की भी यहाँ पे राज्य में नहीं है, ना हमारे पार्टी के है, ना ऊपर है, ना दिल्ली में, ना यहाँ पे है। शिवाजी महाराज हमारे एक आदर्श राजा है। अब विपक्ष का कहना तो कुछ भी किया तो विपक्ष तो बोलेगा ही, अच्छा काम करो तो भी बोलता है, थोड़ा बहुत उनके खिलाफ कुछ बातें हो गई तो भी वो बोलता है। तो मुझे ऐसा लगता है इस बात को हम ज़्यादा महत्व नहीं देते। आज बीएससी की मीटिंग हुई, सरकार ने 2 हफ्ते का समय तय किया है। विपक्ष कह रहा था 3 हफ्ता समय कम से कम चाहिए होगा। उनका कहना है कि सरकार के पास कई सारे मुद्दों का जवाब नहीं है, सरकार डर गई इसलिए समय कम कर दिया है अधिवेशन का। मुझे नहीं लगता, अगर हम लोग पीछे का भी इतिहास देखेंगे तो विदर्भ में मुझे लगता है 2 साल के बाद तो पहली बार वहाँ पे अधिवेशन होने जा रहा है। ऐसे कोई जवाब सवाल नहीं है। हमारा काम बहुत अच्छा है। माननीय शिंदे साहब है, माननीय देवेंद्र जी, उनके नेतृत्व में सरकार दौड़ रही है, अच्छे काम हो रहे हैं, अच्छे निर्णय हो रहे हैं, हर रोज़ कहीं ना कहीं बड़े प्रोग्राम भी हो रहे हैं, उद्घाटन हो रहे हैं। तो मुझे ऐसा लगता है विपक्ष जो है वो इसी बातों से परेशान है। अभी उनके पास कहने के लिए तो कुछ भी नहीं है। मैं कहूँगा कि भाई 8-10 दिन जो भी है समय, उनके लिए पर्याप्त समय है। वहाँ पे वो बताए उनके लिए, मतलब वो भी बता सकते हैं कि क्या गलत है, क्या सही है। उनके सवाल वो उठा सकते हैं, हम जवाब देने के लिए तैयार हैं। कर्नाटक सीमा विवाद को लेकर कल दोनों मुख्यमंत्रियों को बुलाया था। हालांकि कर्नाटक के मुख्यमंत्री पहले कर चुके हैं कि हमारे सांसद जब उसके प्रतिनिधि जाएंगे, कर्नाटक के अमित शाह जी ने बुलाया था 14 तारीख को। क्या महाराष्ट्र सरकार की तरफ से कुछ लोग जाएंगे या फिर इस मामले को शांत करने के लिए किस तरह से आप पहल कर रहे हैं? नहीं, केंद्र के सरकार ने, हमारे नेताओं ने इसके बारे में भी पहल की है और मुझे लगता है कि जब भी वो बुलाएंगे, एमपी हो, हमारे नेता हो, डिप्टी सीएम हो, सीएम हो, हम लोग ज़रूर वहाँ पर जाएंगे। और मुझे लगता है ये जो मसला है, ये जो प्रॉब्लम है, ये आपस में बैठ के ही सुलझाया जाएगा।